साधारण 1,500 लोकवस्ती असलेल्या आपल्या गावात दरवर्षी महाशिवरात्री आणि गुरुपौर्णिमेला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. पंचक्रोशी श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या गावाला भैयासाहेबांनी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा क दर्जा मिळवून दिलाय. त्यामुळे आपल्या गावाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं असून पर्यटन विकास निधीचा ओघ आपल्या गावाकडे वळवण्यात भैयासाहेबांना यश आलंय आणि त्यामुळेच आपल्या गावात पर्यटन विकासाची अनेक कामं या माध्यमातून होत आहेत. आपल्या गावात जसा आपला प्रवेश होतो तसं गाव प्रवेशद्वार म्हणजे ही आकर्षक कमान आपलं स्वागत करते. पर्यटन विकास निधी अंतर्गत सुमारे 20 लाख रुपयांचा निधी भैयासाहेबांनी या प्रवेशद्वारासाठी उपलब्ध करून दिला. आज हे प्रवेशद्वार म्हणजे आपल्या गावाची विशेष ओळख आहे. महादेव मंदिर परिसर आकर्षक आणि सुशोभित व्हावा या दृष्टीनं परिसरात पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत. या कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. आपल्या महादेव मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, येणाऱ्या भाविकांना पूजाविधी आणि विविध धार्मिक कार्यक्रम करता यावेत या दृष्टीनं या ठिकाणी सांस्कृतिक सभागृहाचं बांधकाम भैयासाहेबांच्या माध्यमातून होतंय. हे काम प्रगतीपथावर आहे. हे सभागृह डोम पद्धतीने बांधण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे 70 लाख रुपये निधी भैयासाहेबांनी पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या सभागृहाचं काम पूर्ण होऊन भाविकांना त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी तो उपलब्ध होईल. या तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना स्वयंपाक आणि भोजनाची व्यवस्था व्हावी या दृष्टीनं मंदिर परिसरात किचन शेड उभारणीचं काम सुरू आहे. या किचन शेडसाठी साधारण 30 लाख रुपये खर्च येणार आहे. हा आहे विठ्ठल रखुमाई मंदिरासमोरील सुंदर असा परिसर. भैयासाहेबांनी पर्यटन विकास निधी अंतर्गत या ठिकाणी पेव्हर ब्लॉक्स बसवण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. आपल्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत होता. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुद्धा भैयासाहेबांनी जलजीवन मिशन अंतर्गत 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या योजनेअंतर्गत गावासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी, जमिनी अंतर्गत पाईपलाईन आणि विहीर तयार करण्यात आली आहे. या योजनेचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामांमुळे आपल्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. पाण्यासोबतच आपल्या गावापासून ते मंठा हा रस्ता डांबरीकरण करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी भैयासाहेबांनी नाबार्ड अंतर्गत 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि आज हा रस्ता डांबरीकरणाने सज्ज झालाय. त्यामुळे आपल्या गावकऱ्यांची दळणवळणाची खूप चांगली सोय झाली आहे. अशा प्रकारे राजेश भैयांच्या नेतृत्वात आपल्या गावात विकास गंगा अवतरली आहे. चला तर मग निश्चय करूया आणि राजेश भैयांना साथ देऊया. राजेश भैयांना साथ म्हणजे विकासाला साथ.